आई एका प्रवासाची अमृतगाथा लक्ष्मीबाई पांडुरंग थोटांगे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सादर करतो. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, परिस्थिती बदलल्या, पण एक गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे आमच्या आईने जपलेला कुटुंबाचा वारसा. आज आम्ही सर्व भावंड, नातवंड आणि संपूर्ण परिवार एक अत्यंत आनंदाचा आणि भावनांनी भरलेला क्षण अनुभवत आहोत. कारण आज आम्ही साजरा करतो आहोत आमच्या आईचा, लक्ष्मीबाई पांडुरंग थोटांगे यांचा 75वा वाढदिवस, अर्थात अमृत महोत्सव. 2 मे 1952 अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातल्या सुकळी दहीहंडा या छोट्याशा गावात एका साध्या शेतकरी कुटुंबात आईचा जन्म झाला. आई वडिलांची एकुलती एक मुलगी, माहेरचं नाव मनकर्णाबाई, 4 भावंडांमध्ये एकटी असल्यामुळे लाडकी, जपलेली, पण त्याचबरोबर संस्कारांनी समृद्ध अशी मुलगी. नंतर तिचं लग्न झालं श्री पांडुरंगजी थोटांगे यांच्यासोबत आणि मनकर्णाबाई लक्ष्मीबाई बनून थोटांगे परिवारात आली. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची, मोठा परिवार, जबाबदाऱ्या अनेक, पण आईनं कधीही हे माझं नाही असं म्हटलंच नाही. तिने सगळ्यांना आपल्या लेकरासारखं प्रेम दिलं. आमचे बाबा 10वीत गोल्ड मेडल मिळविणारे हुशार विद्यार्थी, पण परिस्थितीमुळे उच्च शिक्षण अपूर्ण राहिलं. तरीही हार न मानता व्हेटरनरी डॉक्टर म्हणून त्यांनी सेवा स्वीकारली आणि तिथून सुरू झाला आईबाबांच्या संघर्षाचा आणि सुंदर संसाराचा प्रवास. आईसोबत होत्या आमच्या आजी गिरजाबाई, ज्यांनी अत्यंत कष्टाने आपल्या मुलाला वाढवलं. त्या संस्काराची शिदोरी आईने आयुष्यभर जपली. कमी पैशामध्ये मोठा संसार, पण चेहऱ्यावर कधी तक्रार नव्हती. अडचणी आल्या, संकट आली, पण आई नेहमी बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आम्ही 2 भाऊ, अनिल आणि सुनील, आणि 3 बहिणी, भारती, कविता आणि माधुरी. आमच्या आयुष्यातले संस्कार, शिक्षण, प्रेम आणि माणुसकीची शिकवण ही सगळी आमच्या आईचीच देण आहे. आईने फक्त मुलांना वाढवलं नाही, तर प्रत्येकाचं आयुष्य सुंदर घडवलं. मुलींची संसारात सुखाने पाठवणी केली आणि जवायांनाही मुलाप्रमाणे प्रेम दिले. आणि मग आई आजी झाली. म्हणतात ना, दुधापेक्षा साय जास्त प्रिय असते. तसंच आमच्या आईचं तिच्या नातवंडांवर जीवापाड प्रेम आहे तिचं. चैताली, स्वराली, विराज, स्वराज, सर्वेशा, श्रावणी, रेणुका, कोमल, सानिका, रुद्रेश आणि छोटा समर्थ, या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य म्हणजे आमच्या आईच्या आयुष्याची खरी कमाई आहे. एका साध्या गावातून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा बनला आहे. तिने जुनं जग पाहिलं, मातीचा सुगंध अनुभवला, चुलीवरील स्वयंपाक, एकत्र कुटुंबाची ऊब आणि आजचं आधुनिक जगही स्वीकारलं. तंत्रज्ञान बदललं, जीवनशैली बदलली, पण तिच्या मनातील माणुसकी, तिचं प्रेम आणि आपलेपणा कधीही बदलला नाही. आज तिच्या अनुभवात इतिहास आहे, तिच्या शब्दात शिकवण आहे आणि तिच्या आयुष्यात एक समृद्ध कौटुंबिक वारशाची जिवंत कहाणी दडलेली आहे. आई, तू आमच्यासाठी फक्त आई नाहीस, तर आमच्या घराचा आधार आहेस, संस्काराची शाळा आहेस आणि प्रेमाचे मंदिर आहेस. तुझ्या त्यागामुळे, तुझ्या संघर्षामुळे आमचे आयुष्य सुंदर झालंय ग. आज तुझा अमृत महोत्सव साजरा करताना आमचं मन अभिमानानं, आनंदाने भरून येत आहे. आई, देवाकडे एकच प्रार्थना, तुला निरोगी, आनंदी आणि दीर्घ आयुष्य लाभो. कारण घरात आई असते ना, तेव्हा घराला घरपण असतं. आई, तू आहेस म्हणून आम्ही आहोत. आई, तू आहेस म्हणून आम्ही आहोत. आणि शेवटी आज या अमृत महोत्सवाच्या क्षणी एकच गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते. आई ही फक्त एक व्यक्ती नसते, तर ती घराचा श्वास असते, घरातल्या देवाऱ्यातला दिवा असते आणि जग कितीही बदललं तरी आपल्यासाठी रात्रभर जागणारी एकमेव सावली असते. आपण मोठं होतो,
व्यस्त होतो. जग जिंकण्याच्या नादात कधी कधी आईच्या थरथरणाऱ्या हातांकडे आणि तिच्या ओलावलेल्या डोळ्यांकडे आणि आपल्या एका फोनसाठी वाट पाहणाऱ्या तिच्या मनाकडे आपलं दुर्लक्ष होतं. पण आपण सर्वच लक्षात ठेवूया, ज्या आईनं आपल्याला चालायला शिकवलं, तिच्या म्हातारपणी तिचा हात धरून चालवणं हेच खरं जीवनाचं यश आहे. ज्या आईने स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून आपली स्वप्न पूर्ण केली, तिला वृद्धापकाळात 2 प्रेमाचे शब्द देणं हीच खरी पूजा असते. म्हणूनच आपण सर्व मिळून आपापल्या आईंना जपूया, तिच्याशी बोलूया, तिला वेळ देऊया, नाती जपूया. कारण आई जपली तर घर जपलं जातं आणि घर जपलं तर संस्कार जपले जातात आणि संस्कार जपले तरच पुढच्या पिढ्या माणुसकीने जगायला शिकतात. आईच्या डोळ्यातलं समाधान हेच मुलांच्या आयुष्याचं सर्वात मोठं यश असतं. कारण शेवटी संपूर्ण जग तुमच्यावर प्रेम करेल की नाही माहीत नाही, पण एक आईच अशी असते जी तुमच्यावर प्रत्येक चुकीनंतरही फक्त एवढंच म्हणते, माझं लेकरू आहे ते, माझं लेकरू आहे ते, माझं लेकरू आहे ते.